Hello friends, next topic is composition of two SHMs. दोन SHM आहेत आणि त्यांना आपण कंपोज करते म्हणजेच त्यांना एकत्रच असताना आणि त्या दोन्ही SHMचा जो पिरियड आहे तो सेम आहे आणि त्या दोन्ही SHM आहे त्या सेम पाथवरती आहेत. म्हणजे सेम पिरियड असलेल्या आणि सेम पाथवरती असलेल्या अशा दोन SHMचं कॉम्पोजिशनशी रिलेटेड हा पॉईंट आपण पाहणार आहोत. आता बघा, therefore consider a particle is subjected simultaneously to two SHMs. पार्टिकल एकच आहे आणि इट इज सब्जेक्टेड सायमल्टेनियसली, एकाच वेळेला त्याला इथे दोन SHMs येत आहेत किंवा आहेत. त्या SHMs कशा आहेत तर हॅविंग द सेम पिरियड अँड द SHMs आर अलॉंग द सेम पाथ. आणि हा पाथ कुठला आहे तर अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे. बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स अँड इनिशियल फेजेस, त्याचे दोन SHM आहेत, त्यांचा ॲम्प्लिट्यूड मात्र वेगळं आहे आणि त्यांचे जे इनिशियल फेज आहेत दोन्ही SHMच्या त्यासुद्धा डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या आहेत. बघा, लक्षात येते का की पार्टिकल एकच आहे. दॅट पार्टिकल इज सब्जेक्टेड सायमल्टेनियसली टू टू SHMs. The SHMs have the same period and along the same path, means along the x-axis, but the SHMs have different amplitudes and different initial phases. मग आता असं ज्यावेळेला पार्टिकलला दोन SHMs येत आहेत त्यावेळेला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ इट डिस्प्लेसमेंट. तो जो पार्टिकलचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं असेल त्या ॲट एनी इन्स्टंट, तर तो कसा काढायचा? इट इज द व्हेक्टर सम. व्हेक्टर सम कोणाचा आहे? ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट्स ड्यू टू बोथ SHM ॲट द इन्स्टंट. त्या इन्स्टंटेनियस टायमिंगला दोन्ही SHMमुळं त्या पार्टिकलच्या ज्या डिस्प्लेसमेंट येतील त्यांचा व्हेक्टर सम म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट येणार. आता नेमकं काय, ह्याचा अर्थ काय ते इथं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन दिलेलं आहे. So equation of displacement of two SHM along the same straight line म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहेत. आता हे एक SHM आहे, एका SHMचं ही डिस्प्लेसमेंट x1 आणि दुसऱ्या SHMचं सेकंड SHMचं अनदर डिस्प्लेसमेंट. सो x1 will be equal to a1 sin of omega t plus phi1 and x2 equal to a2 sin of omega t plus phi 2, because we are seeing different amplitudes. So a1 and a2 indicate the SHMs having different amplitudes and different initial phases. So phi 1 and phi 2 दोन्ही सुद्धा इनिशियल फेजेस आहेत ते डिफरंट आहेत हे इंडिकेट करतात. मग तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असणार आहे? व्हेक्टर सम ऑफ टू डिस्प्लेसमेंट. देअरफॉर the resultant displacement at any instant is given by, at any instant म्हणजे टाइम t ला, it is a vector sum of two displacements x1 plus x2 will be equal to x. आता x1 आणि x2 च्या इथे व्हॅल्यू x1 a1 sin omega t plus phi 1 plus x2 a2 sin omega t plus phi 2. मग आता इथे ॲडिशन केलेली आहे. नाव आता ह्याची साइन a प्लस बी इज इक्वल टू साइन a कॉस बी हा ट्रिग्नॉमेट्रीचा रूल आहे. मग तो ह्या ब्रॅकेटसाठी अप्लाय केलेला आहे. सो साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 1, तसाच तोच रूल ह्या ब्रॅकेटला पण अप्लाय केला आहे. सो a2 साइन ओमेगा टी कॉस फाय 2 आणि कॉस ओमेगा टी साइन ऑफ फाय 2, ह्या दोन्ही ब्रॅकेटला साइन a प्लस बीचा रूल अप्लाय करून हे इक्वेशन आपल्याला मिळालं. काय इक्वेशन आहे? आय विल रिपीट. a1 sin omega t cos phi 1 plus a2 cos omega t sin phi 1 plus a2 sin omega t cos phi 2 plus a2 cos omega t sin of phi 2. आता now a1, a2, phi 1 and phi 2 are the constants and omega t is variable. amplitudes आहेत हे आणि इनिशियल फेजेस ते कॉन्स्टंट आहेत
ओमेगा टी हे व्हेरिएबल आहे. मग आता काय केलं आहे, कॉन्स्टंट्स आहेत त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट केल्यात. सो कलेक्टिंग कॉन्स्टंट्स टुगेदर. कॉन्स्टंट जे आहेत ते एकत्र घेतलेत. बघा इथे केले का, आणि व्हेरिएबल्स आहेत ते बाहेर काढले, म्हणजे साइन ओमेगा टी च्या टर्म्स. सो इथे बघायचं ते नोटीस करा, इथे पण साइन ओमेगा टी आणि इथे पण साइन ओमेगा टी. त्यामुळे A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 इंटू साइन ओमेगा टी. सिमिलरली A1 cos, इथे cos ओमेगा टी आहे तो कॉमन काढला आहे. सो A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. ही स्टेप बघा, लक्षात घ्या. आता इथे A1, A2, phi1, phi2 आर कॉन्स्टंट्स. वी कॅन कंबाईन देम इन टर्म्स ऑफ अनदर कन्व्हिनियंट कॉन्स्टंट्स आर अँड डेल्टा. म्हणजे इथं आर आणि डेल्टामध्ये त्याला आपण कन्व्हर्ट करणार आहोत. सो फायनली वी गेट आर कॉस डेल्टा म्हणजे काय आहे तर A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. म्हणजे ही जी होल टर्म आहे त्याला आपण काय म्हणायचं, आर कॉस डेल्टा. आणि A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 म्हणजेच काय आहे तर आर साइन ऑफ डेल्टा. हे आपण असाइन केलं आहे. आणि मग ह्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण मागच्या जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं आहे. आणि वी गेट डिस्प्लेसमेंट इक्वल टू आर साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. आता इथं पुन्हा तो रूल अप्लाय केला ट्रिग्नॉमेट्रीचा, आणि त्याच्यावरून वी गेट म्हणजे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इक्वल टू साइन ए प्लस बी असतो. तो ट्रिग्नॉमेट्रीचा इथे ए म्हणजे ओमेगा टी आणि बी म्हणजे डेल्टा आहे. तो ट्रिग्नॉमेट्रीचा रूल अप्लाय केल्यानंतर वी गेट एक्स इज इक्वल टू आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा. म्हणजे हे जर आपण, हे इक्वेशन आहे कुणाचं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं. हे जर इक्वेशन आपण स्टँडर्ड SHMच्या इक्वेशन बरोबर इक्वेट केलं तर सेमच दिसते साधारणपणे. फक्त इथं ॲम्प्लिट्यूड आहे तो आर आहे आणि इथं फेज जी आहे ती डेल्टा आहे. तेच इथं ह्या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. दिस इक्वेशन ऑफ SHM ऑफ द सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम आहे जी ओरिजिनल SHMची होती. हेन्स द सेम पिरियड पण सेम आहे, बट amplitude R and initial phase delta. It shows that combination means superposition of two linear SHMs of the same period and occurring along the same path is also an SHM. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला काय इंडिकेट करतं, जे रिझल्टंट SHM तयार झाले दॅट इज ऑल्सो SHM. रिझल्टंट जे तयार आहे ती सेम पाथवरती आहे आणि ती SHM आहे असं हे इक्वेशन इंडिकेट करतं. आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढता येऊ शकते की एखादा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि आपल्याला रिझल्टंट SHMचा ॲम्प्लिट्यूड काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला पण इथं घ्यायचा आहे. कसा काढला बघा, इथं फायनल रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा हा फॉर्म्युला आहे. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर विल बी इक्वल टू अंडर रूट आर साइन डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आर कॉस डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता सबस्टिट्यूटिंग फ्रॉम इक्वेशन म्हणजे हे इथून घेतलेत, वी गेट आणि इथे स्क्वेअर्ड टर्म केला तर आर स्क्वेअर इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. हे सॉल्व केल्यानंतर हे आन्सर येतं. ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना हे माहिती असेल आणि ज्यांचं मॅथ्स नाही त्यांनी हे असंच लक्षात ठेवायचं आहे, कारण फिजिक्समध्ये हे फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करायचे. दी स्क्वेअर्ड टर्म आहे त्यामुळे स्क्वेअर रूट काढलं तर आर मीन्स रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट SHM. आर इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. हा झाला रिझल्टंट SHMचा ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण आर काढू शकतो, तसंच डेल्टासुद्धा काढू शकतो. म्हणजे जी आपली रिझल्टंट SHM आहे तिचं फेज काढायचं आहे तर त्याच्यासाठी
हे जे वरती इक्वेशन्स आहेत इथे आर साइन डेल्टा आणि आर कॉस डेल्टा ह्याला आपण डिव्हाइड करायचं आहे. हे जर डिव्हाइड केलं आर साइन डेल्टा आपण आर कॉस डेल्टा आणि त्याला करस्पॉन्डिंग हे इक्वेशन्स विल बी इक्वल टू ए साइन ऑफ फाय 1 प्लस ए2 साइन ऑफ फाय 2 डिवाइडेड बाय a1 cos of phi 1 प्लस a2 cos of phi 2. आता साइन बाय कॉस आरला आर कॅन्सल होणार आहे. सो टॅन डेल्टा विल बी इक्वल टू a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 डिवाइडेड बाय a2 cos of phi 1 प्लस a2 cos of phi 2. आता हा डेल्टा काढायचा. डेल्टा म्हणजे इनिशियल हा फेज आहे रिझल्टंट SHMचा. सो डेल्टा टॅन आहे तो इकडे घेतला आहे. देअरफॉर डेल्टा विल बी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 डिवाइडेड बाय a1 cos phi 1 प्लस a2 cos of phi 2. हा झाला रिझल्टंट SHMचा फेज. आता इथे काही स्पेशल केसेस आहेत की 2 SHM जे आहेत त्यांच्यातला फेज त्या दोन्हीचा फेज सेम नसतो ना. मग त्याच्यातला फेजचा डिफरन्स जो आहे तो 0 असेल किंवा फेज जो आहे फेज चेंज दोन्ही SHM मधला तो जर 0 असेल तर काय होईल. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं फॉर्म्युला काय तयार होतोय ते पाहायचं आहे. सो phi 1 मायनस phi 2 फेज डिफरन्स 0 असेल तर cos 0 इज इक्वल टू 1. त्यामुळे ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण 1 व्हॅल्यू टाकली तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड बिकम्स फॉर्म्युला मॉडिफाईज टू आर विल बी इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 आणि इट इज अ स्क्वेअर्ड टर्म ऑफ धिस ब्रॅकेट आणि मग त्याचा रूट आहे. त्यामुळे फायनली वी गेट आर इक्वल टू प्लस मायनस ए ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट a1 प्लस a2. जर दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असतील तर काय होणार आहे. आर विल बी इक्वल टू 2a. इथे एक्सप्लेन केले. फर्दर इफ a1 इज इक्वल टू a2 इक्वल टू a देन आर इक्वल टू 2a. ही केस कुठली आहे. इफ द फेज डिफरन्स इज 0. नेक्स्ट केस इफ 2 SHMs आर आउट ऑफ फेज. इथे काय होते त्या इन फेजमध्ये होत्या. इथे कशा आहेत आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज आहेत म्हणजे त्यांचा फेज डिफरन्स किती आहे 90 डिग्रीचा आहे. cos 90 म्हणल्यानंतर cos 90 हा 0 येतो. त्यामुळं ह्या इक्वेशनमध्ये cos 90ची व्हॅल्यू 0 म्हणजे ही टर्म 0 झाली. म्हणजेच आर इज इक्वल टू काय येणार अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. बघा सी आर इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आता हे जर का दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असतील इफ a1 इज इक्वल टू a2 देन रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड विल बी आर इक्वल टू अंडर रूट 2 इंटू a. And third case, if 2 SHMs are 180 degree out of phase. इथे 90 डिग्री आउट ऑफ फेज होत्या. इथे 180 आउट ऑफ फेज असतील तर cos 180 cos ऑफ 180 इज -1. मग ते इथे ह्या फॉर्म्युल्यात कॉसची व्हॅल्यू टाकायची. cos ऑफ 180 -1 म्हणजे हे इक्वेशन काय झालं दिस वन मॉडिफिकेशन झालं. आर इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2 a1 a2. हे सॉल्व केल्यानंतर आर इज इक्वल टू मॉड ऑफ a1 मायनस a2. दोन्ही ॲम्प्लिट्यूड जर सेम असतील a1 इफ a1 इज इक्वल टू a2 देन रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड विल बी 0. हे झाले स्पेशल केसेस कधीच्या इफ 2 SHMs of same period came and there is a composition there is resultant amplitude कसं असेल त्याचे ह्या केसेस आहेत. तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत प्रॉब्लेममध्ये यूज करण्यासाठी.